नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुदाम वांजारे आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, बघू शकता व्हिडिओमध्ये हे नवीन प्लांट मी आपल्यासाठी आज घेऊन आलेलो आहे। तर हे प्लांटला इफोर्बिया मिली असं म्हणतात। तर हे प्लांट जे आहे 12ही महिने फूल देणारं प्लांट आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता फुलांनी हे गच्च भरलेलं आहे। खाली पण बघू शकता याला या ठिकाणी नवीन ब्रँचेस आलेले आहे आणि त्यासुद्धा त्या ठिकाणी फुले देत आहे। तर असं हे इफोर्बियाचं प्लांट आहे ज्याला 12ही महिने फुलं असतात आणि हे आलेले फुलं खराब होईपर्यंत दुसरे फुले त्याला परत येतात, त्यामुळे याला 12ही महिने फुलं असतात। तर या प्लांटचे दोन प्रकार आहेत, त्याच्यामध्ये हा एक इफोर्बिया आहे, त्यानंतर हा दुसरा एक। तर असे हे दोन प्रकार आहे। याला टॉल इफोर्बिया मिली आणि याला डॉर्फ इफोर्बिया मिली असं म्हणतात। आता डॉर्फ इफोर्बिया मिली जे आहे याचे पानं थोडे छोटे असतात आणि फुलेसुद्धा छोटे असतात, आणि जो टॉल इफोर्बिया आहे त्याचे पानं डॉर्फ इफोर्बियाच्या तुलनेमध्ये थोडी मोठी असतात आणि फुलेसुद्धा अशा प्रकारची मोठी असतात। हे दोन्ही प्लांटला 12ही महिने फुलं असतात। हे या ठिकाणी बघू शकता नवीन कळ्या आलेल्या आहेत। आता या ठिकाणी फुले आहेत तोपर्यंत ही फुले खराब होईपर्यंत या ठिकाणी नवीन कळ्या आलेल्या आहेत, त्या फुलांमध्ये रूपांतरित होतील। तर या प्लांटची आपण काळजी कशी घ्यावी आणि याला कसं मेंटेन करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, या प्लांटला जास्त पाण्याची गरज पडत नाही, कारण याच्या मुळ्यांमध्ये ऑलरेडी पाणी शोषून घेतलेलं असतं। मुळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळं जास्त पाण्याची याला गरज पडत नाही। साधारणतः तुमच्या पॉटमधील पाणी संपेपर्यंत आणि ती माती साधारणतः 1 ते 2 इंचापर्यंत जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत याला पाणी द्यायची गरज नाही। तुम्ही हप्त्यातून 2 ते 3 वेळेस याला पाणी देऊ शकता। अशा पद्धतीने पाणी तुम्ही देऊ शकता। तर त्यानंतर सनलाईट याला शक्यतो 5 ते 6 घंटे जर सनलाईट असेल तर चालतं, किंवा मग पूर्ण दिवस जरी हे उन्हामध्ये ठेवलं तुम्ही तरीसुद्धा याचा दुष्परिणाम याच्यावर होत नाही। परंतु हे प्लांट इंडोरमध्ये चालत नाही, इंडोरमध्ये जर ठेवाल तर खराब होऊन जाईल। त्यासाठी याला कमीत कमी 6 घंटे किंवा मग पूर्ण दिवस जरी ऊन मिळालं तरी चालते। तर अशा पद्धतीचं हे प्लांट आहे। त्यानंतर मित्रांनो, याला रिपॉटिंग करण्यासाठी वेल ड्रेन सॉईल, म्हणजे जी पाणी थांबू देणार नाही, पाणी दिल्यानंतर ते पाणी त्या कुंडीमध्ये साचणार नाही अशा पद्धतीची माती तुम्हाला वापरायची आहे। आणि खत शक्यतो याला जास्त प्रमाणात लागत नाही। वर्षातून तुम्ही 6 महिन्यातून एकदा याला खत देऊ शकता। साधारणतः हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही याला खत देऊ शकता। तर खताचं याला जास्त गरज पडत नाही। आणि खत द्यायचे झाल्यास कंपोस्ट खत तुम्ही वापरू शकता, किंवा NPK हे एक रासायनिक खतसुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असेल अशा पद्धतीचं खत तुम्ही या इफोर्बियासाठी वापरू शकता। त्यानंतर या रोपांना जर जास्त पाणी झालं तर याची पानं हळूहळू गळायला लागतात आणि हळूहळू हे रोप खराब होत चालतं। त्यामुळे पाण्याची एक काळजी अशी घ्यायची आहे की जोपर्यंत पॉटमधील माती सुकत नाही तोपर्यंत याला पाणी द्यायचं नाही। आणि जेवढं तुम्ही याला कमी पाणी द्याल तेवढे हे प्लांट तुम्हाला जास्त प्रमाणात फ्लावरिंग देईल। आणि जर तुम्हाला याचे ब्रँचेस वाढवायचे असतील तर तुम्ही याचे जे पानं आहेत ते अशा पद्धतीनं कट करू शकता। कट केल्यानंतर ज्या ठिकाणावरून आपण पान कट केलेलं आहे त्या ठिकाणावरून याला नवीन स्प्राउटिंग येईल आणि नवीन ब्रँच त्या ठिकाणी तयार होईल, ज्याच्यामुळं हे झाड मल्टिपल ब्रँचेस तुम्ही या झाडाला आणू शकता आणि फ्लावरसुद्धा याच्यामुळे मल्टिपल फ्लावर याला येतील। तर मित्रांनो, जर तुम्हाला याची प्रोपगेशन करायचं असेल तर याच्या ब्रँचेस या ठिकाणी बघू शकता। ही ब्रँचेस अशा पद्धतीने तुम्ही कट करून नवीन पॉटमध्ये जर लावली किंवा प्लांटेशन बॅगमध्ये जर लावली तर याच्यापासून तुम्ही आणखी रोपं तयार करू शकता। तुमच्या गार्डनमध्ये 12ही महिने फ्लावरिंग प्लांट जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे
इफोर्बिया मिली हे प्लांट तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावू शकता आणि 12ही महिने तुम्ही याला फुलं बघू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.